हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज इथे मी 42 साइज कटोरा ब्लाउज पेपर कटिंग दाखवणार आहे। तर आधीवरती मी पूर्ण उंची घेतलेली आहे। पूर्ण उंची आहे 14 अधिक 1 इंच 15 घ्यायचे आहे। प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते, सेम येत नाही। जे तुमचे माप आहे तेच टाका। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर मी इथे शोल्डर 6 घेतलेला आहे। गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे। 42 साइज साठी 2.5 येते गळा रुंदी आणि पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे पुढील गळ्याची उंची टाकली तिथेच 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। त्यानंतर मुंडा 6 टाकलेला आहे आणि आपला छत्तीचा चौथा येत आहे 10.5। त्यानंतर जिथे उंची आहे पूर्ण इथं छत्तीच्या चौथ्यापेक्षा अर्धा इंच कमी टाकायचं आहे। 10 इंच घेतलेला आहे। तर आपल्याला शिलाई मार्जिन 1-1 इंच वाढवायचे आहे। तुम्हाला जर शिलाई मार्जिन जास्त हवी असेल, म्हणजे फिटिंग मध्ये माप जास्त हवा असेल, तर तुम्ही तिथे 1.5 इंच घेऊ शकता आतमध्ये माया। त्यानंतर इथे मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पट्टीच्या साहाय्याने बॉक्स आखून घ्यायचे आहेत। जसं मी इथे आखत आहे तशा पद्धतीने आखून घ्या। इथे बघू शकता मी जी शिलाई मार्जिन एक्स्ट्रा हे केली होती 1 इंच, तर ती मी रेषा मारून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मुंड्यामध्ये 1.5 इंचावरती आणि 1 इंचावरती आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे। त्यानंतर इथे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे गळ्यामध्ये। त्यानंतर इथे 3.5 आणि 2.5, त्यातच 3.5 मध्ये योगपट्टीमध्ये आपल्याला 2.5 ऍड करून घ्यायचा आहे। नंतर फिटिंग कुठल्या साईडलाही 2.5 इंच टाकायचा आहे। त्यानंतर इथे मी योगपट्टीचा आकार दिलेला आहे आणि जी आपली कटोरी असते मेन ती टाकायची आहे। तर इथं कटोरी येत आहे 3.7। तर प्रत्येकाची थोडी वेगवेगळी येते, कुणाची 6.5 पण येऊ शकते। प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते। तर इथे मी त्यांची कटोरा ब्लाउज होतं त्यांचं मापाचं, त्याच्यात 7 होती म्हणून मी इथे 7 टाकलेले आहे। त्यानंतर इथे अर्धा इंच आपण योगपट्टीमध्ये वाढवत आहे। पाठीच्या भागाला आपल्याला वाढवायचं नाहीये, फक्त योगपट्टीमध्ये अर्धा इंच ह्यासाठी वाढवायचं आहे की ज्या वेळेला आपण कपड्यावरती कटिंग करतो, जे नवीन असतात त्यांना समजत नाही पटकन आणि ते कटिंग करून मोकळे होतात आणि योगपट्टीमध्ये कापड जे वाढवायचं असतं ते वाढवायचं राहून जातं त्यांचं। त्यासाठी मी इथे योगपट्टीमध्ये कापड वाढवण्यासाठी अर्धा इंच डायरेक्टच पेपरावरती वाढवलेला आहे। तर कपड्यावरती वाढवायचं नाहीये आपल्याला। त्यानंतर मी इथे बघा कटिंग करून घेतलेले आहे। तशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे। पाठीचा भाग जो आहे त्यात आम्ही इथे काढणार आहे साईडला। तर मुंड्यामध्ये 1.5 इंचाचा आकार दिला होता, त्याच्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर इथे जो पाठीचा भाग आता इथे वाढलेला आहे योगपट्टीच्या इथं, तर मी काय केलेलं आहे बघा, तेवढंच मी हे केलेलं आहे, अर्धा इंच कटिंग करून घेतलेले आहे। तर इथं कटिंग व्यवस्थित येण्यासाठी पट्टीचा वापर करा आणि आखून व्यवस्थित घेऊन मागील भाग जो आहे तो अर्धा इंच कमी झाला पाहिजे। म्हणजे पूर्ण उंची आपण टाकली होती 14 अधिक 1 इंच, तर 15 इंचाचा झाला पाहिजे। तर हा पुढील भाग आपला आहे ते थोडा अर्धा इंच योगपट्टीमध्ये आपण जे वाढवलेलं त्याच्यामुळे ते वाढला होता, म्हणजे पाठीचा भाग पण वाढला होता। तर इथे मी मुंड्यामध्ये 1 इंचावरती जो गोल आकार दिला होता तो मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पुढील गळा पण कटिंग करून घेतलेला आहे गोल आकारामध्ये। त्यानंतर योगपट्टी मी इथे कटिंग करून घेत आहे। तुम्हाला पण अशा पद्धतीने योगपट्टी कटिंग करून घ्यायची आहे। इथे बघू शकता तर असं तुम्हाला पॅटर्न जे आहे ते संपूर्ण पुढील भाग आणि पाठीचा भाग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे बाही कटिंग तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्यांची लांबडी बाही आहे, म्हणजे पहिल्यातल्या बायका ज्या असतात त्या साध्या असतात, त्या फुल बाहीचे ब्लाउज घालतात, आता फॅशन झालेली आहे तिची। तर इथे मी बघा 9 इंच बाही तर अधिक 1.5 इंच घेतलेला आहे। तर यांचा मुंडा 6 होता, तर त्यात अधिक मी 3 इंच घेतलेला आहे। मुंडा अधिक 3 इंच घ्यायचा आहे आपल्याला ज्या वेळेला आपण बाही कटिंग करतो।
त्यावेळेला, आणि अशा पद्धतीने इथे बॉक्स करून तयार घ्यायचा आहे। त्यानंतर इकडल्या साईडला 1.25 किंवा 1.5 इंच आणि इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि ह्या दोन्हींची रेष क्रॉस अशा पद्धतीने मारायची आहे। त्यानंतर इथे 1.5 इंचाने आपल्याला वरून शेप जो आहे तो द्यायचा आहे। त्यानंतर आतला शेप थोडासा राऊंड अप मध्ये द्यायचा आहे, आतमध्ये थोडा वळवून तो बाहेरच्या साईडला हे करायचा आहे। त्यानंतर इथे बघा 1 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे मी क्रॉस मध्ये आखून घेऊन बाही काढून घेतलेली आहे, बाहीचं पॅटर्न। आणि त्यानंतर वरून जी साईड असते त्या आधी कटिंग करून घ्यायची आपल्याला बाहीची। तर इकडचं पण आपण जे आखून घेतलेले असते बाहेरची बाजू त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। ही कॉटन बाही आहे, अस्तरसाठी आपल्याला 1.5 इंच नाही वाढवायचं, फक्त 1.25 इंच वाढवायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी कटोरी आखून घेतलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण कटोरी आखून घ्यायची आहे। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्यानंतर इथे मी कटोरी जी आहे ती वाढवलेली आहे, तर तुम्हाला पण इथे आपल्याला वाढवायची आहे। ही लहान कटोरी आहे, इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच, जी आपली पट्टी येते त्या साईडला 1.5 इंच आणि गोल राऊंड अप जो कटोरीचा असतो त्या साईडला 1.5 इंच आणि त्या दोन्हींचा मध्ये काढून घ्यायचा आणि 1 इंच किंवा 1.25 इंच घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी 1 इंच घेतलेले आहे, तुम्हाला पण 1 इंच घ्या, परफेक्ट कटोरी बसते इथे 1 इंच घेतलं तरी। त्यानंतर हे आखून घ्यायचं आहे आपल्याला कटोरी आणि अशा पद्धतीने गोल राऊंड अप मध्ये आपल्याला आकार 1.5 इंचानं द्यायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता अशा आपली मस्तपैकी कटोरी गोल मध्ये दिसत आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला ही पॅटर्न पेपर कटिंग असंच कटिंग करायचं आहे। तर बघू शकता जो बाहेरून राऊंड अप आहे तो मी पूर्ण कटिंग केलेला आहे। तुम्हालाही अशा पद्धतीने आपले जो कटोरी मेन आहे ती कट करून घ्यायची आहे। तर सगळं पॅटर्न पूर्ण मी इथे काढलेलं आहे। थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।